बसान म्हणा गाडीवर एक मिनिट आम्हाला याच्यानंतर आपल्या छोट्या हे येत आहेत त्याच्यामध्ये फक्त फोम राहील फोम टाकला तर त्या ठिकाणी फक्त फोम राहील त्याच्यावर गाडी मागून इकडे आपण लिक्विड भरू शकतो इकडे पाणी भरू शकतो दोन्हीकडे करा तोपर्यंत चला लगाव जागा द्यावर जागा द्या अरे पैसे पडले अरे आता मत देख अपने चैनल पर मागे मागे सर मागे या मागे चला मागे मागे भडका होईल पेट्रोल आहे त्याच्यामध्ये मागे या पत्रकारांवर आपत्ती यायची नाही तर आपल्यावर आले काय करायचं आरामात बघ सगळे मागे सारखा थोडं या सगळे मागे आपण नगरपालिकेला दिल्या मला फोटो आमदारांनी जायचं आपत्ती व्यवस्थापनाकडे छोटी गाडी पण केमिकल आणि याच्यात पाणी पण बोला पीछे पीछे आ जाओ सब माननीय मंत्री महोदय पालकमंत्री आपले जिल्ह्याचे गुलाब भाऊ आणि गिरीश भाऊ यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापनाकडनं ज्या ठिकाणी छोटी आग लागते आणि त्या छोट्या आगेपर्यंत पोहोचण्याकरता गल्लीबोळामध्ये जायला मोठी गाडी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी आपण ही बाईक ताबडतोब 2 मिनिटं 4 मिनिटाच्या आत ही पोहोचवू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला रिस्पॉन्डंट आग लागली तर त्या ठिकाणी पहिला रिस्पॉन्डंट म्हणून या बाईकची भूमिका असणार आहे जरी आग छोटी असली तर हळूहळू जी मोठी होते तिला कंट्रोल करून मोठी गाडी असतोपर्यंत हिचा फार मोठा उपयोग होऊ शकतो मला असं वाटतं की याच्यामध्ये लिक्विड फोम मध्ये सुद्धा
केमिकल वॉटर मिक्स लिक्विड फोम जो असतो त्यामुळे केमिकल आग लागली तर त्या ठिकाणी कंट्रोल करता येऊ शकतं. एखादी गाडी कुठेतरी रस्त्यावरती गाडीला आग लागली तर त्या गाडीला लगेच ताबडतोब जाऊन विझवता येऊ शकतं. एखादा छोटी मोठी आग लागली आणि त्या ठिकाणी मध्ये लोक फसलेले असतील आणि दरवाजा तुटत नसेल तर ही गाडी जाऊन तो दरवाजापुरती लोकांना वाचवण्यापुरती काम करू शकते. नंतर मोठी गाडी येऊ शकते. याच्यानंतर आता जवळपास जिल्ह्यामध्ये 27 गाड्या आलेल्या आहेत. प्रत्येक नगरपालिकेला काही मोठ्या नगरपंचायतीला सुद्धा त्या गाड्या वितरित आत्ताच मंत्री महोदयांच्या हस्ते होत आहेत. यानंतरच्या टप्प्यामध्ये गिरीश भाऊ की छोट्या 600 ते 700 लिटर पर्यंत 3000 लिटर पर्यंतच्या कॅपॅसिटीच्या 600 लिटर पासून एक छोट्या स्वरूपाच्या लहान गाड्या सुद्धा असणार आहे की ज्या गाड्या छोट्यातली छोटी लहानातली लहान गल्ली ज्या ठिकाणी मोटरसायकल किंवा छोटं वाहन लोड गाडी सारखं जाऊ शकतं. पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या जिल्ह्याकरता त्या सुद्धा मिळणार. त्या राज्यामध्ये जवळपास 195च्या आसपास गाड्या घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सप्लाय चाललेला आहे आणि त्या पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचं देण्याचंही काम चाललेलं आहे. अभिनंदन. कोणत्याही विनंती मेंटेनन्स नाही निधी प्रावधान करा. या मेंटेनन्सची जबाबदारी नगरपालिका एवढं नगरपालिकेला करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ही जी टँक आहे लोकल त्या ठिकाणी पाणी जर काय अवेलेबल असेल तर 2-4 नळ्या टाकून याच्यात भरू शकतो आपण आणि प्रेशर मात्र कंटिन्यू करू शकतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. मेंटेनन्ससाठी नगरपालिकेत कंपल्शन करा. तर मग चांगली साधनं पडून राहतात. मागे या थोडे. चला मित्रा मागे मागे तिकडे चला सर मागे. चला चला मॅडम सरका एक मिनिट सरका. येस येस. चला मागे या थोडस. चला मागे मागे अरे मागे या ना. मागे सारखा ना. किती सांगा काही ऐकत नाही कोणी. मागे चला लय मागे सारखा ना. खाली करा. गिर टाका घ्या डायरेक्ट. काही तू मागे व्ह्यू लागेल. अरे व्ह्यू लागेल थोडं मागे मागे सारखा थोडं मागे.
जनरेटर आहे त्याचं ट्रेनिंग दिलं जातं ट्रेनिंग आहे ना ट्रेनिंग आहे चला चला